आणि हरिहरनाथाच्या आदेशाने मुकुंदराजांनी विवेक सिंधूचा संकल्प सोडला तो ह्या ठिकाणी आणि इथून त्या प्रवासाची सुरुवात झाली। त्याचे दाखला देणारे काही शिलालेख इथे आहेत। ग्रंथलेखनाचा काल आणि स्थळ या संदर्भातला स्पष्ट उल्लेख या शिलालेखात आहे। शके 1110 उत्तर हे 11व्या शतकात आणि ज्ञानेश्वरी कधी आली 12व्या शतकात। म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 100 वर्षाच्या आधी मुकुंदराजांनी विवेक सिंधू लिहिला हे या शिलालेखावरनं स्पष्ट होते। मी जरा वाचून सांगतोय। शके 1110 होत्तरू साधारण नाम संवत्सरू राजा शारंग धरू राज्य करी। कोणाचं राज्य होतं तेव्हा? सारंगराज। ऐसा समयो सर्वोत्तम तेथे मुकुंद द्विजोत्तम विवेक सिंधू मनोरम निर्मिती झाला। सारंग राजाच्या कार्यकाळामध्ये 11व्या शतकामध्ये मुकुंदराजांनी विवेक सिंधू मी जिथे आत्ता उभा आहे त्या ठिकाणी बसून लिहिला। त्याचे हे ऐतिहासिक दाखले आणि पुरावे आहेत। मला वादात नाही जायचंय, पण ज्ञानेश्वरांचा प्रवास नेवासे ते आळंदी वगैरे असा सगळा राहिला, पण जी कर्मभूमी असते ना मुळात तीच त्या व्यक्तीची ओळख ठरायला हवी। मुकुंदराज कुठे जन्माला आले हा मुद्दा नाही, पण तो मुद्दा करण्यात आला। अंबेजोगाईचा संदर्भ अनेकदा दिला जातो, ते त्यांचं जन्मस्थळ आहे ते काही नाकारण्याचं कारण नाही, पण मुकुंदराजांनी हरिहरनाथाच्या सांगण्यावरून विवेक सिंधू जो लिहिला तो आंबोऱ्यातच लिहिला। कारण मनोहर ही अंबा नगरी वैनगंगेच्या तीरी मनोहर ही अंबा नगरी तिथे प्रकटले श्रीहरी। हरिहरनाथ इथे आले आणि त्यांनी ठरवून मुकुंदराजांना सांगितलं की तुला हे सगळं करायचं आहे। मुकुंदराजांना शांत जिथे चित्त लागेल अशी जागा हवी होती आणि त्यांनी आंबोरा ही निवडली। त्याच्यामुळे आता मुकुंदराज अंबेजोगाईचे की आंबोऱ्याचे हा जो एक अकारण वाद निर्माण केला जातो आहे त्याचा खरा म्हणजे काही उपयोग नाहीये। मुकुंदराजांनी जिथे बसून विवेक सिंधू लिहिला ही त्यांची कर्मभूमी आहे आणि कर्मभूमी हीच कुठल्याही संताची ओळख असते।